फ्रेंड्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे 2 भाग केलेत. आजचं राजकीय सेक्शनचं पहिलं लेक्चर सुरू करूयाचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. सप्टेंबर महिन्यातली अतिशय महत्त्वाची न्यूज आपण कव्हर करणार आहोत. तुमच्या ज्या काही पुढच्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मग तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, तलाठी असेल, आरोग्यसेवक असेल, नगर परिषद असेल, MPSCच्या कुठल्याही परीक्षा असतील, UPSCच्या कुठल्याही परीक्षा असतील, तर त्याच्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता त्या ठिकाणी आहे. एक लँडमार्क त्या ठिकाणी भारताच्या संसदेनं किंवा भारतानं त्या ठिकाणी मांडलेलं आहे, ते म्हणजे महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% रिझर्वेशन देण्यासाठी जे काही विधेयक आहे, महिला आरक्षण विधेयक, ते फायनली संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली हा टॉपिक जो आहे ना, हा टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे की इथं तुम्हाला जे नंबर्स आहेत ते नंबर्स लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नंबर्स आहेत, हे बिल म्हणजे नंबरचा खेळ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं नंबरवर जेवढं कमांड करता येईल तेवढी करा. भरपूर वेळा टॉपिक रिव्हिजन करा, कारण इथं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी फार मोठा स्कोप त्या ठिकाणी आहे. सो आपण नंबर्सवरती त्या ठिकाणी खेळणार आहोत. नो डाऊट बाकीच्या फॅक्ट्स पण आहेत, कारण तुम्ही जर बघायला गेलं तर भरपूर सारे नंबर्स याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला ते एनी हाऊ पाठच करायचे आहेत. ओके, सो संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. संसद म्हणजे आपल्या देशाचं सभागृहाचे द्विगृह आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे, म्हणून आपण संसदेत असा शब्द वापरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही महिला आरक्षण विधेयक आहे त्याला दुसऱ्या नावानं देखील ओळखलं जातं. त्याचं नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम, लक्षात ठेवा. ओके, जरी हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आलं असलं, घटनादुरुस्ती कायदा जरी झाला असला, तरी त्याला महिला आरक्षण विधेयक न म्हणता नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 या नावाने देखील हा कायदा ओळखला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या विधेयकासाठी घटनादुरुस्ती करणं आवश्यक असतं. सो घटनादुरुस्ती विधेयक क्रमांक आहे 128, हे पाठच करायचं आहे. घटनादुरुस्ती क्रमांक 128 किंवा 128 क्रमांकाचं घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संदर्भात होतं असा देखील आयोग प्रश्न विचारू शकतं. सो आहे महिला आरक्षणाशी संदर्भात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाठीमागच्या वर्षापर्यंत भारतामध्ये 105 घटनादुरुस्ती कायदे झाले होते आणि हा आहे 106वा घटनादुरुस्ती कायदा. त्यामुळे आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की 106वा घटनादुरुस्ती कायदा कशाशी संदर्भात आहे, तर तो आहे महिला आरक्षणाच्या संदर्भात. सो मी तुम्हाला सांगितलं की नंबर्समध्ये फार खेळायला लागणार आहे आपल्याला. 128वा घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि 106वा घटनादुरुस्ती कायदा आहे. का? कारण हे संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. जेव्हा संसदेकडून एखाद्या विधेयकाला मंजुरी दिली जाते, राष्ट्रपतीकडून त्या विधेयकाला साईन केली जाते, तेव्हा त्या विधेयकाचं त्या कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. आणि पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कधी कधी कुठल्या सभागृहांना राष्ट्रपतीने वगैरे कधी संमती दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे लोकसभेमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आलं 19 सप्टेंबर 2023, लक्षात ठेवा. 19 सप्टेंबर 2023 या दिवशी हे लोकसभेत सादर करण्यात आलं. सादर करणं म्हणजे टेबलवरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. नंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि ह्याला मंजुरी मिळाली. संसदेचं विशेष अधिवेशन, लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये या विधेयकाला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. लोकसभेनं मंजुरी दिली आहे 20 सप्टेंबर. आता इथं बघा मी काय लिहिलंय, 19 सप्टेंबरला लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं म्हणजे मांडण्यात आलं, परंतु लोकसभेनं मंजुरी कधी दिली? दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबर 2023ला. आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेमध्ये किती विरुद्ध किती मतांनी हे विधेयक मंजूर झालं. 454 मतं ही विधेयकाच्या बाजूनी तर 2 मतं विरुद्ध पडलेली आहेत. म्हणून 454 विरुद्ध 2 मते, म्हणजे विधेयकाच्या विरोधात किती मतं पडली आहेत? 2. आणि किती मतं विधेयकाच्या बाजूने पडली? तर 454. नंतर हे घटनादुरुस्ती विधेयक आहे, त्यामुळे हे राज्यसभेत पण मांडण्यात आलं. सो राज्यसभेची मंजुरी कधी आहे बघा, त्याच्या दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबर 2023ला हे विधेयक राज्यसभेमध्ये 214 विरुद्ध 0 मतांनी पारित करण्यात आलं. आता बघा, तुम्ही काही वर्तमानपत्र वाचले असतील, काही वेबसाईट बघितले असतील, काही जर गोष्टी बघितल्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 215 आकडा दिसतोय. आणि मी पण वर्तमानपत्रामध्ये वाचताना 215चा आकडा वाचला होता, परंतु काही ठिकाणी विकिपीडियावरती रेफरन्स 214 दिला. म्हणून मला असं वाटलं की एकदा क्रॉस चेक करावं. मी प्रॉपर राज्यसभेचं अधिवेशन बघितलं, ज्या वेळेला या ठिकाणी हे विधेयक पारित केलं जात होतं, आणि तेव्हा मला ऑफिशियल आकडा त्या ठिकाणी कळालेला आहे 214.
काय काय पुस्तकामध्ये 215 देखील असू शकतो, पण हा कन्फर्म आकडा त्या ठिकाणी आहे. 214 विरुद्ध 0 मतांनी ते राज्यसभेत मंजूर झालेलं आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, फार वेळा सांगतोय की आकड्यांचा खेळ आहे. इथं आयोग प्रश्न विचारताना आकड्यांवरच विचारणार, कारण पुढं आणखीन सारे आकडे येणार. ओके, त्यामुळे 128वं विधेयक, 106वा घटना दुरुस्ती कायदा, 19 सप्टेंबरला ते विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. लोकसभेमध्ये 20 सप्टेंबरला मंजुरी देण्यात आली 454 विरुद्ध 2 मतांनी. राज्यसभेमध्ये 21 सप्टेंबरला मंजुरी देण्यात आली त्या ठिकाणी 214 विरुद्ध 0 मतांनी. इथं लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा, राज्यसभेमध्ये 21ला मांडलं म्हणून 214 असं पण लक्षात ठेवू शकता. पहिले 2 डिजिट दोन्हीकडे कॉमनच आहेत, 4 फक्त नंतरचा आहे. ओके, यस. आता दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मांडणारे मंत्री, कोणत्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं हे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, तर अर्जुन राम मेघवाल, जे केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री आहे, त्यांच्याकडं या मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे. आता बघा, हे पाठ करण्याच्या ऐवजी आयोग काय प्रश्न विचारते बघा. असा आयोग विचारू शकतो प्रश्न की महिला आरक्षण विधेयक 2023 विषयी खालील विधाने लक्षात घ्या. तिथं आयोग म्हणेल की हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री त्या ठिकाणी अमित शहा यांनी मांडलं, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मांडलं, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. सो लक्षात ठेवा, हे काहीतरी वेगळं नाव आहे, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं, किंवा स्मृती इराणी जे काही महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या मंत्री आहेत त्यांचं नाव देतील त्या ठिकाणी. सो हे नाहीये, तर अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलेलं आहे. राष्ट्रपतींनी सही केलेली आहे 29 सप्टेंबर 2023ला. याचा अर्थ या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं जेव्हा राष्ट्रपती सही करतो तेव्हा. याचा अर्थ 3 तारखा तुम्हाला 20, 21 आणि 29 चांगल्या लक्षात ठेवायचे. आता बघा, ह्या विधेयकाबद्दल विशेष काय आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे विधेयक जे मंजूर करण्यात आलं ते नवीन संसद भवनात मंजूर करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन संसद भवनात मांडण्यात आल्यानं आणि मंजूर करण्यात आलेलं हे पहिलंच विधेयक आहे. आयोग हे पण प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. वेगळा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की नवीन संसद भवनात मांडण्यात आलेलं आणि मंजूर करण्यात आलेलं पहिलं विधेयक कुठलं आहे. मग त्याच्यामध्ये विधेयकाची नावं दिली जातील. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं पण ऑप्शन देईल 128वं घटना दुरुस्ती विधेयक, किंवा दुसरं काहीतरी ऑप्शन येतील. सो हे पण नाव असू शकतं किंवा हे पण नाव त्या ठिकाणी असू शकतं. सो हे जे काही घटना दुरुस्ती विधेयक क्रमांक 128वं आहे ते नवीन संसद भवनात मांडण्यात आलेलं आणि मंजूर करण्यात आलेलं पहिलंच विधेयक त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे नव्या संसदेचं कामकाज विना कागद, म्हणजे कोणत्याही प्रकारे पेपर वापरून ह्या नवीन संसद भवनाचं कामकाज चालणार नाही. यासाठी या विधेयकाची ई प्रत त्या ठिकाणी वितरित करण्यात आली होती. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा एखादा संबंधित मंत्री विधेयकाचं वाचन करत असतो तेव्हा संबंधित जे मंत्री वगैरे बसलेले आहेत, खासदार वगैरे बसलेले आहेत, त्यांना त्याची हार्ड कॉपी दिली जाते. परंतु त्या ठिकाणी हे नवीन संसद भवन आहे, इथं कामकाज चालत असताना पेपरलेस होणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या टेबलच्या समोर लॅपटॉप आहे, टॅबलेट्स आहेत. ह्या टॅबलेट्सवरती ई प्रिंट अवेलेबल करून देण्यात आली होती. ही पण तुम्हाला गोष्ट एक वेगळी त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. कारण बरेच लोक जेव्हा हे अर्जुन राम मेघवाल जेव्हा विधेयक वाचत होते तेव्हा बरेच लोक म्हणत होते आम्हाला प्रिंट हवी. तर तेव्हा जे काही लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आहेत ते ओरडून लोकांना सांगत होते की आपलं जे काही नवीन संसद आहे ते पेपरलेस आहे, तुम्हाला आम्ही हार्ड कॉपी अवेलेबल करून दिलेले नाहीये. तर तुमच्यासमोर जो काही लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे, त्याच्यावरती या विधेयकाची ई प्रिंट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बघा. तरी पण लोक गदारोळ करत होते की आम्हाला हार्ड कॉपीज त्या ठिकाणी पाहिजे. ओके, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता खरी गंमत आहे. खरी गंमत म्हणजे परत आकड्यांचा खेळ त्या ठिकाणी आलेला आहे. आता बघा, त्याच्या आधी हे कलम सांगण्याच्या पूर्वी 2 कलम तुम्हाला सांगतो. बेसिकली कलम आहे 330 आणि कलम आहे 332. ही कलम तुम्हाला एकदा माहीत असू द्यात. कलम 330 कशासाठी आहे, तर लोकसभेमध्ये SC आणि ST समुदायासाठी रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, कलम 330 भारतीय राज्यघटनेतलं लोकसभेमध्ये SC आणि ST समुदायाला रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात आहे. कलम 332 कशासाठी आहे, तर विधानसभेमध्ये SC आणि ST समुदायाला रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात. हे कलम फक्त बाजूला माहिती असू द्या, कारण याच कलमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला आयोगाने विचारलं की महिला आरक्षण विधेयक खालीपैकी कोणत्या कलमाशी संदर्भात आहे, तर ती कलमं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. सो त्याच्या आधी तुम्हाला पार्श्वभूमी माहीत पाहिजे. भारतीय राज्यघटनेचं कलम 330 हे लोकसभेमध्ये SC आणि ST समुदायाला रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात आहे आणि विधानसभेमध्ये SC आणि ST समुदायाला रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. आता बघूयात, जर तुम्हाला आयोगाने विचारलं की महिलांना जे आरक्षण देणारं विधेयक आहे ते कुठलं आहे, तर कलम 330A लक्षात ठेवा शॉर्टमध्ये. ओके,
महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं कलम कुठलं आहे लोकसभेमध्ये? तर कलम 330 मध्ये 330 ए मध्ये महिलांना रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. पण त्याच्यामध्ये उपकलम 1, उपकलम 2 आणि उपकलम 3 त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. कलम 330 ए शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, कलम 330 ए हे लोकसभेमध्ये महिलांना रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात आहे. म्हणून लिहिले बघा, कलम 330 अ 1 लोकसभेमध्ये महिलांना राखीव जागा, एक उपकलम म्हणते. कलम 2 काय म्हणते बघा, कलम, आता हे वेगळंच गोष्ट आहे बरं का, लक्षात ठेवा. कलम 330(2) अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी एससी किंवा एसटी महिलांसाठी 1/3 जागा राखीव असतील. म्हणजे लोकसभेमध्ये जेवढ्या काही महिलांसाठी राखीव जागा असतील त्यापैकी कलम 330 मध्ये आपण काय सांगितलं मगाशी, कलम 330 काय आहे? कलम 330 हे आहे की लोकसभेमध्ये एससी प्लस एसटी समुदायाला रिझर्वेशन असेल. आपल्याला माहित आहे एससी समुदायाला 84 जागा आहेत, एसटी समुदायाला 47 जागा आहेत. म्हणजेच या 84 पैकी 1/3 जागा आणि या 47 पैकी 1/3 जागा एससी आणि एसटीसाठी महिलांसाठी राखीव असतील. याचा अर्थ लक्षात ठेवा, इथं ओबीसी कोट्याचा समावेश त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळं पहिलं एक उपकलम म्हणतंय महिलांना लोकसभेमध्ये राखीव जागा. कलम 330 ए उपकलम 2 म्हणते कलम 330 अंतर्गत एससी आणि एसटी समुदायासाठी ज्या काही जागा आहेत, आता सध्याला जी काही लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये 84 जागा ज्या आहेत त्या 84 जागा एससी कास्टला रिझर्वड आहेत, 47 जागा ह्या एसटीला रिझर्वड आहेत. ह्या 84 पैकी 1/3 जागा आणि ह्या 47 पैकी 1/3 जागा ह्या एससी आणि एसटी महिलांसाठी राखीव असतील. ओके, आता एक्झॅक्टली आपलं जे विधेयक आहे ते काय म्हणतंय की महिलांना लोकसभेमध्ये 1/3 म्हणजे 33% रिझर्वेशन. हे एक्झॅक्टली कुठल्या कलमात सांगण्यात आलेलं आहे? कलम 330 उपकलम ए, कलम लक्षात ठेवा, कलम 330 ए उपकलम 3 शक्य तितक्या म्हणजेच ॲज नियरली ॲज मे बी लोकसभेत थेट निवडणुकीने भरल्या झालेल्या एकूण जागांच्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील आणि यामध्ये एससी आणि एसटी महिलांसाठी राखीव असलेल्या जागा देखील इन्क्लूड केलेल्या असतील. एससी आणि एसटीसाठी महिलांसाठी राखीव असलेल्या जागांसह लोकसभेमध्ये डायरेक्ट इलेक्शन ज्या काही निवडणुका ज्या काही जागा निवडल्या जातील त्यापैकी 1/3 जागा. फॉर एक्झाम्पल सध्याला भारतामध्ये लोकसभेमध्ये 543 जागा ह्या डायरेक्ट इलेक्शन्सनं निवडून दिल्या जातात. त्यापैकी 530 जागा राज्यांकडून आणि ज्या काही 13 जागा आहेत त्या आपल्या केंद्रशासित प्रदेशातून. सो 543 जागा लोकसभेच्या डायरेक्ट वोटिंगने निवडून दिल्या जातात. ह्या 543 पैकी 1/3 म्हणजे जवळजवळ 181 पर्यंत आकडा त्या ठिकाणी येतो. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? सो जर तुम्हाला एक्झॅक्टली विचारलं, फारच प्रिसाइजली आयोगाने प्रश्न विचारला की महिलांसाठी 1/3 जागा ज्या राखीव देण्यात आलेल्या आहेत त्या भारतीय राज्यघटनेच्या नक्की कोणत्या कलमात आहेत? कलम 330 ए 1, कलम 330 ए 2, कलम 330 ए उपकलम 3. तर उपकलम 3 मध्ये आता हे लक्षात ठेवायचं आहे? 1/3 म्हणजेच उपकलम 3 लक्षात ठेवा, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण रफली जर विचारलं ऑप्शनमध्ये, जर तुम्हाला 330 331 वगैरे ऑप्शन असतील तर तुम्ही काय म्हणायचं आहे? महिलांसाठी लोकसभेमध्ये आरक्षण जे आहे ते कलम 330 ए मध्ये देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 उपकलम ही गोष्ट वेगळी. परंतु जर तुम्हाला विचारलं तर लोकसभेमध्ये कलम 330 ए नुसार महिलांना रिझर्व्ड सीट त्या ठिकाणी असतील. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? आता बघा 332 काय म्हटलं होतं? विधानसभेमध्ये, राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांना रिझर्वेशन त्या ठिकाणी, सॉरी एससी एसटीना रिझर्वेशन असेल. ओके, बघा कलम काय 332 काय म्हणते तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. कलम 332 राज्याच्या विधानसभेमध्ये एससी आणि एसटी समुदायाला रिझर्वेशन असेल. आता 332 मध्ये थोडं सुधारणा केली. काय म्हणते? 332 ए लक्षात ठेवा, 332 ए काय म्हणते? प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना राखीव जागा असतील. ओके, नंतर आता बघा सेम त्यासारखंच आहे. इथं पण काय उपकलम 1 आहे, उपकलम 2 आहे, उपकलम 3 आहे. एक्झॅक्टली सेम तसंच आहे बघा. इथं काय म्हणते? प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांना राखीव झाला. इथं 1 काय म्हणते? लोकसभेमध्ये महिलांना राखीव जागा. जर तुम्हाला विचारलं की महिलांना रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातली भारतीय राज्यघटनेतली कलमं कुठली आहेत तर लक्षात ठेवा 330 ए आणि 332 लक्षात ठेवा. 330 ए आणि 332 ए लक्षात ठेवा, ही कलम आहेत. हे लोकसभेमध्ये आहे,
आणि हे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आहे रफली. ओके, उपकलम 1 काय म्हणते, विधानसभेमध्ये रिझर्व्ह जागा असतील. 2 काय म्हणते उपकलम बघा, 332(3) अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी SC ST महिलांसाठी 1/3 जागा राखीव असतील. म्हणजे आपण काय म्हटलंय, कलम 332 म्हणतंय की राज्याच्या विधानसभेमध्ये SC आणि ST समुदायाला रिझर्वेशन असते. या कलम 332 अंतर्गत विधानसभेमध्ये SC ST महिलांना जे काही SC ST समुदायाला जे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे त्यातल्या 1/3 जागा कोणाला असतील, महिला SC ST ना रिझर्व्ह त्या ठिकाणी असतील. सो कलम 332(3) अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी SC किंवा ST समुदायाला 1/3 जागा राखीव असतील. आता जसं आपण कलम 330A उपकलम 3 बघितलं तसं एक्झॅक्टली काय सांगते बघा, शक्य तितक्या विधानसभेत थेट निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागांच्या 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील, SC आणि ST महिलांसाठी राखीव असलेल्या जागांसह. आता ह्याचं उदाहरण कसं देता येईल, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. 288 डायरेक्ट पद्धतीने निवडले जातात, म्हणजे त्याच्या 1/3 म्हणजे जी काही आकडा येईल तो. ओके, सो एक्झॅक्टली कलमात कुठले सांगण्यात आले, एक्झॅक्टली जर 1/3 रिझर्वेशनचं एक्झॅक्ट कलम विचारलं तर तुम्हाला 332A(3) सांगायचं आहे आणि तिकडे सांगायचं आहे 330A. दुसरी महत्वाची गोष्ट आणखी नाही बघा, कलम 239A सगळ्यांना माहित आहे, हे दिल्ली NCTच्या संदर्भात आहे, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या संदर्भात आहे. कलम त्याच्यामध्ये 2 टाकले आणि त्याच्यामध्ये BA, BB आणि BC अशी कलम त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. कलम 239AA to BA राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या विधानसभेमध्ये महिलांना राखीव जागा असतील. कलम BB काय म्हणते बघा, SC महिलांसाठी 1/3 जागा असतील. याचा अर्थ दिल्लीच्या विधानसभेमध्ये जी काही असेल त्याच्यामध्ये ST महिलांसाठी राखीव जागा नाहीये. आतापर्यंत आपण SC ST महिलांसाठी रिझर्वेशन म्हटलं होतं, परंतु इथं ज्या काही राखीव जागा असतील त्याच्यामध्ये फक्त SC समुदायाच्याच महिलांना राखीव जागा असतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट 239AA उपकलम 2 उपकलम BC शक्य तितक्या म्हणजेच दिल्ली विधानसभेत थेट निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील, SC महिलांसाठी राखीव असलेल्या जागांसहित. जर तुम्हाला विचारलं आता शॉर्टमध्ये की एकूणच महिला संदर्भात जे आरक्षण देण्यात आलेले आहे त्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठली कुठली कलमं आहेत, तर लक्षात ठेवा 230A, 232A, 239A उपकलम 2 आणि आणखीन एक कलम आहे ती म्हणजे कलम 234A. आता हे कलम 334A कलम 334A मध्ये काय सांगितलंय की हे आरक्षण लागू नक्की कधी होईल, कारण आता लगेच 2024च्या विधानसभा लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत, प्लस 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या इलेक्शन्स पण आहेत. मग 2024 मध्ये हे इलेक्शन लगेच लागू होईल का, नाही. लक्षात ठेवा ही घटनादुरुस्ती कायद्यानंतर, हा जो काही घटनादुरुस्ती कायदा झालेला आहे 106वा, हा घटनादुरुस्ती कायद्यानंतर होणारी पहिली जनगणना. आता लक्षात ठेवा शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली. सगळ्यांना माहित आहे की दर 10 वर्षांनी ही जनगणना होते. ही जनगणना 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर ही जी काही जनगणना आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढच्या 2024 मध्ये तर ह्या ठिकाणी काय होणार आहेत, इलेक्शन्स होणार आहेत. त्यामुळे जर आपण म्हटलं की 2024 किंवा 25 मध्ये आपल्याला इलेक्शन्स होतील तर ओके, सो 334A मध्ये आरक्षण लागू कधी होईल हे सांगण्यात आलेलं आहे. मग काय म्हणते बघा, काय सांगितले एक्झॅक्टली कायद्यामध्ये, घटनादुरुस्ती कायद्यानंतर होणारी पहिली जनगणना म्हणजे पहिली सेन्सस आणि या पहिल्या सेन्ससच्या आधारे होणारा मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच आपण त्याला डिलिमिटेशन म्हणतो. सगळ्यांना माहित आहे जी काही नवीन लोकसंसद आहे त्या नवीन संसदेमध्ये लोकसभेला 888 जागांची कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे. सध्याला 543 जागा ह्या डायरेक्ट पद्धतीने निवडल्या जातात लोकसभेमध्ये. त्यामुळं भविष्यामध्ये कदाचित ह्या 543 ची संख्या वाढू शकते, कदाचित ती 700 750 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळं पहिल्या जनगणनेच्या आधारे होणारी जी काही मतदारसंघ पुनर्रचना आहे त्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच या आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी चालू व्हायला सुरू होईल किंवा हे आरक्षण लागू होईल. हे कधी सांगितलंय, कलम 334A मध्ये आरक्षण लागू असेल घटनादुरुस्ती कायद्यानंतर होणारी पहिली जनगणना आणि या जनगणनेच्या आधारे होणारी मतदारसंघ पुनर्रचना. याचा अर्थ 2029 मध्ये जी काही लोकसभेची इलेक्शन्स होणार आहेत तेव्हाच या कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊ शकते. ॲज सिम्पल ॲज दॅट.
कारण 24 नंतर होणारी जनगणना आपण 26 मध्ये म्हणू. 26 मध्ये त्या ठिकाणी मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे, कारण 89वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 2026 नंतर मतदारसंघ पुनर्रचना होईल. म्हणजे 2026 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली याचा अर्थ 2029च्याच लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये ह्याची अंमलबजावणी सुरू त्या ठिकाणी होऊ शकते. आरक्षण कालावधी हे पण सांगितलंय, पहिल्या 15 वर्षासाठी जेव्हा हे आरक्षण लागू होईल तिथून पुढे 15 वर्ष हे आरक्षण लागू असेल, परंतु याच्यामध्ये मुदतवाढ दिली जाईल. जसे SC/ST समुदायांना रिझर्वेशन जे आहे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्याचा कालावधी वाढवलाय, अगदी तशाच प्रकारे पहिली जरी मुदत 15 वर्ष असली तरी ही मुदतवाढ शक्य आहे असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मतदारसंघ जी पुनर्रचना होईल त्याच्यानंतर महिलांसाठी राखीव जागा फिरवल्या जातील, रोटेट. म्हणजे पहिल्यापासून एकाच मतदारसंघामध्ये रिझर्व्ह सीट नसेल महिलांसाठी, प्रत्येक वेळेला फिरून रोटेशन पद्धतीनं हे रिझर्वेशन राबवलं जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्याच्या विधान परिषदा आणि राज्यसभेमध्ये महिलांना आरक्षण लागू नसेल. म्हणजेच फक्त विधानसभा आणि लोकसभेमध्येच हे आरक्षण लागू असेल, राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये हे आरक्षण लागू नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी कोट्याचा समावेश नाही, याचा अर्थ SC आणि ST महिलांनाच रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं जाईल 1/3. ओके, अदरवाईज ओबीसी कोट्याला समावेश नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलीही गोष्ट बघत असताना आपल्याला थोडं इतिहासामध्ये जाऊन बघायला लागतं. आत्ता जरी आपण हे 2023 मध्ये विधेयक पारित केलं असलं तरी महिला आरक्षणाचा विधेयकाचा जो काही कालावधी आहे तो पाठीमागच्या 20 वर्षापासून चालू त्या ठिकाणी आहे. सो आपण बघूयात ह्याच्या अगोदर असा कधी प्रयत्न झालेला होता का. लोकसभेमध्ये बघा, लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा सादर कधी झालं लक्षात ठेवा. याच्या अगोदर लोकसभेमध्ये पहिल्यांदा लोकसभा विधेयक महिला आरक्षण सादर कधी झालं तर 1996, तेव्हा HD देवेगौडा यांचं सरकार होतं आणि घटनादुरुस्ती विधेयक क्रमांक होतं 81. आत्ता जसं 106वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं आहे तसं तेव्हा त्या ठिकाणी 81वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं. आणि ह्या 81व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्याच्या संदर्भात विधेयक मांडलेलं होतं. नंतर हे जेव्हा ह्याच्यावर चर्चा झाली तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे हे विचारार्थ पाठवण्यात आलं. तेव्हा त्या संयुक्त समितीच्या प्रमुख होत्या गीता मुखर्जी, यांच्या अंडर समिती बसवली आणि त्यांना सांगण्यात आले हे जे काही विधेयक आपण सादर केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. 1996 मध्ये समितीकडून अहवाल सादर करण्यात आला, परंतु लोकसभा विसर्जित झाल्यानं हे विधेयक रद्द झालं. याचा अर्थ आपण सध्याला जे 2023 मध्ये विधेयक मंजूर झालेलं बघतोय, असा पहिला प्रयत्न 1996 मध्ये करण्यात आला. ही महत्त्वाची गोष्ट, हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं परंतु नंतर लोकसभा विसर्जित झाल्यामुळं हे विधेयक रद्द त्या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यानंतर जुलै 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने लोकसभेत हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाठिंबा न मिळाल्यामुळे हे रद्द करण्यात आलं. 1999, 2002, 2003 मध्येही विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु संमत होऊ शकलं नव्हतं. नंतर 2008 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे काही UPA सरकार होतं त्यांनी हे विधेयक राज्यसभेमध्ये सादर केलं. आता बघा, पहिल्यांदा विधेयक सादर केलं 1996 मध्ये, त्याला मंजुरी मिळाली नाही, लोकसभा विसर्जित झालं, विधेयक लॅप्स झालं. आता बघा, महिला आरक्षण विधेयक 2010 आपण ते बघणार. याचा अर्थ 3 टप्प्यामध्ये आपल्याला दिसते. पहिले 1996ला, नंतर महिला आरक्षण विधेयक 2010. 108वं, इथं जसं आपण म्हटलंय की 81व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती विधेयक होतं, इथं 108व्या क्रमांकाचं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. आता बघा, इथं मंजुरी कुठे मिळाली, राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली 9 मार्च 2010ला. 186 विरुद्ध 1 मतांना हे विधेयक पारित झालं होतं. म्हणजे 1996ला जेव्हा हे विधेयक मांडण्यात आलं तेव्हा ते लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं, परंतु लोकसभा विसर्जित झाल्यामुळं ते विधेयक त्या ठिकाणी लॅप्स झालं. 2010 मध्ये जेव्हा हे विधेयक मांडण्यात आलं तेव्हा हे राज्यसभेमध्ये मंजूर झालं. लक्षात ठेवा, 9 मार्च 2010ला लोकसभेमध्ये मतदानच झालं नाही. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये हे विधेयक प्रलंबित झालं आणि नंतर हे विधेयक लॅप्स झालं, कारण त्याच्यानंतर 2014ची लोकसभा होती, 2019ची लोकसभा होती, हे कधीच त्या ठिकाणी मांडण्यात आलं नाही आणि हे विधेयक त्या ठिकाणी लॅप्स त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं हे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालं असलं तरी हे विधेयक त्या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रलंबित होतं आणि हे लोकसभेत विधेयक प्रलंबित असल्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये रद्द झालं. याचा अर्थ लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर होण्यासाठी आतापर्यंत 2 अटेम्प्ट त्या ठिकाणी करण्यात आले. 1996ला त्या ठिकाणी 81वी घटनादुरुस्ती करण्यात आली. हे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या ठिकाणी तेव्हा ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. याचा अर्थ फक्त लोकसभेमध्ये मांडलं. 2010 मध्ये
108वी घटना दुरुस्तीमध्ये राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं आणि पारित पण करण्यात आलं, परंतु नंतर हे विधेयक रद्द झालेलं होतं. ओके, सो हा महिला आरक्षणाचा विधेयक आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा हे विमेन रिझर्वेशन बिल जे आहे ते पार्लिमेंटमध्ये मांडण्यात आलं. नंतर 4 वेळा हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला 1998 ते 2003 या काळामध्ये. नंतर 2010 मध्ये हे विधेयकाला मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली. मार्च 2010 मध्ये राज्यसभेने मंजुरी दिली. नंतर नोव्हेंबर 2014 मध्ये हे बिल येणाऱ्या विधानसभेमध्ये एक्सपेक्टेड होतं लोकसभेमध्ये की हे विधेयक मांडलं जाईल, परंतु हे विधेयक मांडलं गेलं नव्हतं. ओके, सो अशा गोष्टी झालेल्या आहेत. हे तुम्हाला माहीत आहे का, पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांची स्थिती सुधारण्यासाठी शिफारसी करण्यासंदर्भात एक 14 सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्याच्या अध्यक्ष होत्या मार्गारेट अल्वा. 1987 मध्ये राजीव गांधी यांनी समिती स्थापन केली होती. सगळ्यांना माहीत आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आपण केलेली आहे. त्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, आपण त्याला PRI म्हणतो, ह्या पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण आहे. ओके, पंचायत राज संस्था 2 प्रकारच्या आहेत, ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण भागामध्ये म्हणजे पंचायत स्तरावर कलम 243D आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असेल किंवा तुमची पंचायत समिती असेल, त्याच्यामध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन आहे. कलम 243T नगरपालिकेच्या संदर्भात आहे. नगरपालिका, तुमची महानगरपालिका, नगर परिषदा ह्यामध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन आहे. परंतु काही राज्यांनी महिलांना 50% रिझर्वेशन देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो जसं आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन देतोय, त्याच्यासाठी आपण 108वी घटनादुरुस्ती कायदा त्या ठिकाणी केलेला आहे. अगदी तशाच प्रकारे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 243D आणि 243T अंतर्गत रिझर्वेशन आहे. ऑलरेडी महिलांना पंचायत राज संस्थांमध्ये रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे. आता बघा, लोकसभेतील महिला प्रतिनिधित्व, पहिली जेव्हा लोकसभेची इलेक्शन झाली तेव्हा फक्त 5% महिला त्या ठिकाणी खासदार होत्या. सध्याला जी काही 17वी लोकसभा चालू आहे त्याच्यामध्ये 14% त्या ठिकाणी महिला खासदार त्या ठिकाणी आहे आणि हे प्रमाण जागतिक स्तरापेक्षा खूप कमी त्या ठिकाणी आहे. आता बघा, जर आपण लोकसभेची 543 जागा कन्सिडर केली तर विधेयकामुळे काय बदल होतील हे मी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभे सदस्य संख्या 288 आहे. 288च्या विधानसभातल्या सदस्य संख्यामुळे विधेयकामुळे किती महिलांची संख्या होईल हे मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. लोकसभेतील महिला खासदार सध्या आहेत 78, ही गोष्ट माहिती असू द्या. सध्याची जी काही 17वी लोकसभा आहे त्याच्यामध्ये महिला खासदारांची संख्या 78 आहे. जर उद्या संख्या आपण म्हणजे 543 आहे असं समजून घ्या, 543 पैकी ह्या विधेयकामुळे 181 इतकी लोकसंख्या होऊ शकते, म्हणजे महिला प्रतिनिधी होऊ शकतात. परंतु हे 543 संख्या राहणार नाही, कारण मतदारसंघ पुनर्रचना जेव्हा होईल तेव्हा लोकसभेतील सदस्य संख्या ही 500 काही 600च्या पुढे पण त्या ठिकाणी जाईल. सो जर 543 तुम्ही संख्या कन्सिडर केली आणि त्याच्या 1/3 जर केलं तर 181 आकडा त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे 543 आकड्यांचा विचार करता या विधेयकामुळे महिलांची संख्या 181 होऊ शकते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील महिला आमदारांची संख्या सध्या 24 आहे. ओके, हे पण महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्याला 24 महिला आमदार आहेत आणि ह्या विधेयकामुळे संख्या 96 होऊ शकते. 288च्या 1/3 किंवा 33%, ते 96 आकडा येईल. नंतर सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र राज्याला लोकसभेमध्ये 48 जागा आहेत. सो महाराष्ट्र राज्याच्या महिला खासदार लोकसभेमध्ये आहेत 8. सुप्रिया सुळे फॉर एक्झाम्पल. सो लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या महिला खासदार आहेत 8, परंतु विधेयकामुळे ही संख्या 16 होऊ शकते, कारण महिला खासदार आहेत टोटल 48 भागिले गुणले 1/3 जर केलं तर 16×48. ओके, त्यामुळं भविष्यात ही संख्या 16+ त्या ठिकाणी असेल. आरक्षणामुळे काही राज्यातील महिला खासदारांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये 27 असेल, कारण सगळ्यांना माहीत आहे की उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या जागा 80 त्या ठिकाणी आहे. पश्चिम बंगाल 14, तामिळनाडू 13, मध्य प्रदेश 10, कर्नाटक 9, गुजरात 9. फक्त मी उदाहरणाखातर त्या ठिकाणी दिलेलं आहे. सध्याला लोकसभेची सदस्य संख्या 543 आहे. या हिशोबानं या विधेयकामुळे 181 संख्या होऊ शकते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे, त्यामुळं ही सदस्य संख्या महिलांची 96 इतकी होऊ शकते. असे फक्त उदाहरण मी त्या ठिकाणी दिलेले आहे. परंतु 101% उद्या हे 543 आकडा वाढणार आहे, कारण 2026 मध्ये जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना आणि जनगणनेच्या आकडेवारी लक्षात येईल तेव्हा ही संख्या नक्कीच वाढलेली असेल, रादर ही पण संख्या वाढलेली असेल. त्यामुळं ऑब्वियसली 96 आणि 181 पेक्षा नक्कीच महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असणार आहे. ओके, येस. सो हे झालं महिला संरक्षण विधेयक. मला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जेवढी देता येते तेवढी दिलेली आहे. यात आकड्यांचा खेळ फार मोठा आहे, त्यामुळं भरपूर वेळा रिव्हिजन करा, कारण
हे तुम्हाला आयोग फार प्रिसाइजली प्रश्न विचारू शकता. आणि हे सगळे रेफरन्सेस घेताना मी ॲक्च्युली भारताच्या पार्लिमेंटमध्ये जे विधेयक मंजूर करण्यात आलं त्याचा एक्झॅक्टली डाटा जो आहे मी तो घेतलेला आहे. त्यामुळे बरेच कलम सहित मी त्या ठिकाणी सांगलेलं आहे. ओके, येस. नंतर राज्यसभा सभापती जगदीप धडकन यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार एका दिवसासाठी जे काही सेशन घेण्यात आलं होतं राज्यसभेचं, त्याच्यामध्ये सर्व महिलांचा समावेश असलेलं पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. सो एका दिवसासाठी सर्व महिलांचा समावेश असलेल्या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सगळ्यांना माहीत आहे, जर राज्यसभेचा सभापती अनुपस्थितीत असेल तर त्याच्या अनुपस्थितीत काम करण्यासाठी पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन त्या ठिकाणी असतं. आणि ह्या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनमध्ये काही व्यक्तींची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ह्या एका दिवसासाठी सर्व महिलांचा त्या ठिकाणी ह्या पॅनलमध्ये समावेश होतो. निमित्त काय होतं तर राज्यसभेमध्ये चर्चा होत असलेले नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच महिला आरक्षण विधेयकावर जेव्हा चर्चा होत होती तेव्हा जगदीप धनखड यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. आजच्या एका दिवसासाठी पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनमध्ये सर्वच्या सर्व महिला त्या ठिकाणी असतील. महिला किती आहेत तर 13 त्या ठिकाणी आहेत. पी टी उषा, एस फांगनन कोन्याक, जया बच्चन, सरोज पांडे, रजनी पाटील, ओके, फौजिया खान, डोला सेन, इंदुबाला गोस्वामी, कानिमोझी सोमू, कविता पाटीदार, महुआ माझी, कल्पना सैनी आणि सुलता देव ह्या सगळ्या महिला आहेत, ज्या 13 महिला पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनच्या सदस्य त्या ठिकाणी होत्या. सो माहिती असू द्या फक्त की एका दिवसासाठीच अशा प्रकारचं हे पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन होतं. आणि ह्याचं निमित्त होतं की संसदेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये अशा प्रकारचं नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा महिला आरक्षण विधेयकाबद्दल चर्चा सुरू होती, म्हणून 13 महिला त्या ठिकाणी होत्या. ओके, येस. चलो, नंतर हे जे काही खासदार आहेत त्यांचा नव्या संसद भवनामध्ये प्रवेश त्या ठिकाणी आहे. कारण निमित्त होतं की संसदेचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी होतं. तो संसदेचं विशेष अधिवेशन जे झालेलं आहे ते नवीन संसद भवनामध्ये झालेलं आहे. 19 सप्टेंबर 2023ला गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर हे जे काही खासदार आहेत त्यांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला. मकर द्वारातून त्यांनी प्रवेश केला. संसदेचं विशेष अधिवेशन होतं निमित्त. कारण तुम्ही म्हणाल की खासदार असेच जाऊन संसदेमध्ये जाऊन बसले का, कारण सगळ्यांना माहीत आहे संसदेचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि हे संसदेचं विशेष अधिवेशन नवीन संसद भवनामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. म्हणून 19 तारखेला नव्या संसद भवनामध्ये सगळ्या खासदारांनी प्रवेश केला. 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये हे संसदेचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी झालं. 22 सप्टेंबर 2023 पर्यंत हे अधिवेशन होणार होतं, परंतु एक दिवस अगोदरच म्हणजेच 21 तारखेला हे अधिवेशन संपलं. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 85(1) मध्ये संसदेच्या अधिवेशनाची तरतूद आहे. सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी आपले 3 अधिवेशनं कंपल्सरी त्या ठिकाणी होत असतात, येत असतं. एक अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरं असतं हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन. ही दरवर्षी 3 अधिवेशनं तर कंपल्सरी होत असतात, परंतु यावर्षी 4 अधिवेशनं त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळं संसदेचं हे विशेष अधिवेशन 4थं त्या ठिकाणी आहे. उन्हाळी झालं, पावसाळी झालं, संसदीय तुमचं त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. सो दरवर्षी साधारणपणे 3 अधिवेशनं होतात. ओके, अर्थसंकल्पीय, हिवाळी आणि उन्हाळी. यावर्षी मात्र 4 अधिवेशनं झालेले आहेत आणि हे संसदेचं विशेष अधिवेशन आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 85(1) मध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे संसदेच्या अधिवेशनाबाबत तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक खासदाराचं कापडी पिशवी देऊन स्वागत करण्यात आलं. या कापडी पिशवीमध्ये राज्यघटनेची प्रत आहे, एक पॉकेट कॉपी आहे, 75 रुपयांचं विशेष नाणं त्या ठिकाणी आहे, नवीन संसद भवन जी बांधण्यात आलेली आहे त्याची माहिती आहे आणि जुन्या संसदेचा इतिहास त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो दिसते बघा इथं तुम्हाला नवीन संसदेची माहिती त्या ठिकाणी दिसते तुम्हाला. ओके, त्या ठिकाणी 75 रुपयाचं नाणं आहे. आय डोंट नो कितपत तुम्हाला दिसते. इथे एक पॉकेट कॉपी आहे, 75 रुपयाचं नाणं आहे, भारतीय राज्यघटनेची प्रत देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन, कारण हे लोकसत्ताला आलेलं होतं. नंतर हे तुम्हाला माहीत आहे का, जुनं संसद भवन आता तिथं कामकाज चालणार नाही. मग जुनं संसद भवन काय म्हणून ओळखलं जाईल अशी पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे, तर संविधान सदन. लक्षात ठेवा, दोन्हीकडं स आहे. आयोग प्रश्न विचारेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुने संसद भवन काय म्हणून असेल अशी घोषणा करण्यात आलेली आहे. संविधान भवन, संविधान सदन, संविधान काहीतरी गृह, असं काहीतरी वेगळे नावं देतील. सो दोन्हीकडं स शब्द आहे, संविधान आणि सदन. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, संसदेच्या नवीन इमारतीला किती द्वार येतो, गेट्स किती आहेत, 6. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल तर 3 गेट्स आहेत असं सांगितलं असेल. 3 गेट्स नाही तर टोटल 6 गेट्स त्या ठिकाणी आहेत. ओके, त्यासाठी लक्षात ठेवा मुख्य द्वार आहेत किंवा विशेष द्वार किंवा त्याला म्हटलं जातं सेरेमोनियल गेट्स. टोटल सेरेमोनियल गेट्स 3 आहेत आणि उपदार किंवा सामान्य द्वार जे आहे ते 3 त्या ठिकाणी आहेत.
विशेष द्वार किंवा मुख्य द्वार राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, उपसभापती, पंतप्रधान, मंत्री, खासदार यांच्यासाठी राखीव असतील. तर उपद्वारं जी असतील ती पत्रकार, काही जी व्हिजिट करणारे लोक असतील ह्यांच्यासाठी ते राखीव त्या ठिकाणी असतील. हे ऑफिशियल साईटला राज्यसभेच्या टीव्हीवर बघून मी तुम्हाला ही नावं दिलेली आहेत. जर तुम्हाला विचारलं की नवीन संसद भवनाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. नवीन संसद भवनाला 3 गेट्स आहेत. 3 गेट्स नाही आहेत तर टोटल 6 गेट्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये 3 मुख्य द्वारं आहेत आणि 3 उपद्वारं त्या ठिकाणी आहेत. ही जी काही द्वारं आहेत त्यांना विशिष्ट नावं देण्यात आलेली आहेत. अश्व, गज आणि गरुड ही 3 महत्त्वाची त्या ठिकाणी दारं आहेत. अश्वद्वार जे आहे ते दक्षिण दिशेला आहे, गजद्वार जे आहे ते उत्तर दिशेला आहे आणि गरुडद्वार जे आहे ते पूर्व दिशेला आहे. लक्षात ठेवा, त्या प्राण्यांची प्रस्थापना त्याच दिशेला का करण्यात आलेली आहे त्याला पण कारणं त्या ठिकाणी आहेत. कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही, पण आयोगानं आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न जर विचारला तर, कारण मला एक प्रश्न आठवतोय, समृद्धी महामार्ग जो आहे तो औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कुठल्या दिशेला जातो किंवा कुठल्या दिशेकडून जातो असा एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता आणि खूप चॅलेंजिंग प्रश्न होता. सो माहिती असू द्या, ही जी काही दारं आहेत किंवा गेट्स आहेत त्यांची नावं काय आहेत. अश्व जे दक्षिण दिशेला आहे, गज जे उत्तर दिशेला आहे, गरुड जे पूर्व दिशेला आहे. दक्षिण द्वार जे आहे ते राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती यांच्यासाठी राखीव असेल. पंतप्रधान हे गजद्वारामधून प्रवेश करतील. रादर जेव्हा सेंगोल बसवण्यात येत होता तेव्हा देखील पंतप्रधान याच गजद्वारामधून त्या ठिकाणी त्यांनी एंट्री केलेली होती. गरुडद्वार जे असेल तर केंद्रीय मंत्री आणि खासदारांसाठी राखीव असेल. ओके, नंतर उपद्वारमध्ये बघा 4, 5, 6 नंबरचं मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. शार्दूल, हंस आणि मकर. ओके, शार्दूल पश्चिम दिशेला आहे, हंस उत्तर पूर्व दिशेला आहे. मकरची दिशा मला काय त्याच्यामध्ये कळलेली त्या ठिकाणी नाहीये. ओके, सो बघा हे फोटोग्राफ्स त्या ठिकाणी आहेत. ओके, मुख्य द्वारांना असलेली नावं ही जी काही अश्व, गज आणि गरुड द्वार आहेत त्यांना आणखीन काही नावानं ओळखलेलं आहे. तुम्ही बऱ्याच पुस्तकांमध्ये हे वाचलं असेल, ज्ञान, शक्ती आणि कर्म. ही जी काही मुख्य द्वार आहे त्यांना ज्ञान, शक्ती आणि कर्म या नावानं देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता तुम्ही म्हणाल की मकर, अश्व, गज, गरुड, हंस, शार्दूल अशी नावं का देण्यात आलेली आहेत, तर भारताच्या जी काही वेद आहेत, उपनिषद आहेत, भारताची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही ह्या प्राण्याचा उल्लेख त्या ठिकाणी ऐकलेला असेल. म्हणून भारताचा सांस्कृतिक वारसा आहे म्हणून अशी त्या ठिकाणी नावं देण्यात आलेली आहेत. सो बघा, मकर आणि हंस हे प्राणी जे आहेत ते किंवा पक्षी जे आहेत ते पाण्यामध्ये असतात. म्हणून जला किंवा जलको नमन म्हणजेच पाणी जे आहे त्या पाण्याला वंदन म्हणून मकर आणि हंस अशी नावं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. नंतर आहे शार्दूल आणि गरुड. तुम्हाला माहिती आहे गरुड नावाचा एक पक्ष आहे ज्याचं वेदांमध्ये फार मोठं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. इंडोनेशिया किंवा सिंगापूरमध्ये तर ह्यांचा राष्ट्रीय प्राणी देखील पक्षी देखील गरुड त्या ठिकाणी आहे. सो गरुड फार मोठं आपल्या साहित्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख त्यासाठी केलेला आहे. गरुड आणि शार्दूलला नभको वंदन म्हणजे आकाशाला नमन म्हणून त्या ठिकाणी त्याची नावं देण्यात आलेली आहेत. नंतर अश्व आणि गज, ओके, भूवंदन म्हणजे जमिनीला वंदन म्हणून त्या ठिकाणी अशी नावं देण्यात आलेली आहेत. ओके, सो माहिती असू द्या, हा एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन डाटा आहे, कारण बऱ्याच पुस्तकांमध्ये रेफरन्सेसमध्ये संसदेला 3 मुख्य द्वार आहेत किंवा 3 द्वार आहेत असं तुम्ही वाचलं असेल, पण संसदेला टोटल 6 गेट्स आहेत. त्याच्यामध्ये 3 मुख्य द्वार आहेत आणि 3 उपद्वार आहेत. टोटल नंबर्स आहे 6. टोटल 6 द्वारं त्या ठिकाणी आहेत, 3 मुख्य आणि 3 सामान्य द्वार त्या ठिकाणी आहेत. सो हे ऑफिशियल साईटला किंवा ऑफिशियल राज्यसभा टीव्हीवर बघून मी तुम्हाला हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, चलो, सो फार मोठा टॉपिक झालेला आहे आपला. आज बघूयात, रिव्हिजन करूयात. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, आकडेवारी थोडी जास्त आहे. बघूयात आपण काय काय झालेलं आहे. पहिलं तर आपण बघितलं की संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे. त्याला आपण महिला आरक्षण विधेयक म्हणताना नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने देखील ओळखतो. 128व्या क्रमांकाचं घटनादुरुस्ती विधेयक आहे. तर घटनादुरुस्ती कायदा आहे 106. विधेयकाचं कायद्यात रूपांतर का झालेलं आहे, कारण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेली आहे, प्लस राष्ट्रपतींनी देखील सही केलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये याला मंजुरी मिळालेली आहे. लोकसभेमध्ये 20 सप्टेंबरला 454 विरुद्ध 2 मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे. तर राज्यसभेमध्ये 21 सप्टेंबरला 214 विरुद्ध 0 मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे. काही पुस्तकामध्ये 215 देखील रेफरन्स आहे, परंतु ऑफिशियली 214च आकडा त्या ठिकाणी आहे.
अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलेलं आहे. राष्ट्रपतींनी 29 तारखेला सही केलेलं आहे. जर खूप चॅलेंजिंग प्रश्न आयोगाने विचारला तर काय काय वेळेला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे महिला आरक्षण विधेयक आहे, त्याला राष्ट्रपतींनी कोणत्या तारखेला सही केली हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. 29 सप्टेंबर. नंतर नवीन संसद भवनात मांडण्यात आलेलं आणि मंजूर झालेलं हे पहिलंच विधेयक त्या ठिकाणी आहे. याची हार्ड कॉपी देण्यापेक्षा ई कॉपी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. आता बघा, शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, कलम 330A, कलम 332A, कलम 239AA BB, सॉरी कलम 239(2) AA2 आणि कलम 334A ही सगळी त्या ठिकाणी तुमच्या महिला आरक्षणाच्या विधेयकाची संदर्भात विधेयक आहे. 330A जे आहे ते लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातलं आहे. कलम 332A जे आहे ते विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात आहे. कलम 239AA उपकलम 2 हे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात आहे. कलम 334A मध्ये आरक्षण लागू कधी होईल हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आरक्षण 2024 मध्ये लगेच लागू होणार नाहीये, तर त्यासाठी जनगणना होईल, मतदारसंघ पुनर्रचना होईल आणि नंतरच अशा प्रकारचं विधेयक मंजूर होईल. ह्या आरक्षणाची मुदतवाढ असेल 15 वर्ष, परंतु ह्याला त्याच्यानंतर देखील वेळ वाढवून दिला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ह्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा रोटेट केल्या त्या ठिकाणी जातील. राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये महिलांना रिझर्वेशन नाही, प्लस जसं SC ST ना रिझर्वेशन आहे महिलांना, तसं OBC महिलांना रिझर्वेशन त्या ठिकाणी नाहीये. अशा प्रकारचं पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक 1996 मध्ये लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं ॲज अ 81व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून. परंतु हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आलं. जेव्हा डिस्कशन करण्यात आलं त्याच्यानंतर हे विधेयक रद्द झालं, कारण लोकसभा विसर्जित त्या ठिकाणी झालेली होती. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 1998, 1999, 2002, 2003 मध्ये हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. फायनली 2010 मध्ये 108व्या क्रमांकाच्या दुरुस्ती विधेयकातून हे राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं. हे राज्यसभेमध्ये मंजूर देखील करण्यात आलं 9 मार्च 2010ला, परंतु लोकसभेमध्ये मतदानच झालं नाही. प्लस हे मतदान न झाल्यामुळं, प्रलंबित असल्यामुळं हे विधेयक त्या ठिकाणी रद्द करण्यात त्या ठिकाणी आलेलं होतं. ओके, 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन आहे, परंतु काही राज्यांनी यामध्ये सुधारणा करून महिलांना पंचायत राज संस्थांमध्ये 50% रिझर्वेशन देखील दिलेलं आहे. 243D पंचायत राज्य संदर्भात आहे. पंचायत म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. 243T महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्याशी संदर्भात त्या ठिकाणी आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्याला जी काही 17वी लोकसभा आहे त्याच्यामध्ये 14% महिला त्या ठिकाणी आहेत. सध्या 78 महिला आहेत. या विधेयकामुळे ही संख्या 181 होऊ शकते. 543 आकडा राहिला तर, पण हा आकडा राहणार नाही, फक्त उदाहरण दिले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 24 आमदार त्या ठिकाणी महिला आमदार आहेत. या विधेयकामुळे 288च्या प्रमाणात ही विधी संख्या 96 होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र राज्यातील लोकसभेतील महिला खासदार आहेत 8, त्या कदाचित 16 होतील. ओके, येस. नंतर एका दिवसासाठी सर्व महिलांचा समावेश असलेला पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती करण्यात आली, कारण त्याला निमित्त होतं की त्या दिवशी नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल डिस्कशन त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये होणार होतं. त्याच्यामध्ये टोटल 13 महिला त्या ठिकाणी होत्या. नंतर खासदारांनी नवे संसद भवनात प्रवेश केलेला आहे, कारण जे काही नवीन स्पेशल अधिवेशन झालं त्या ठिकाणी संसदेचं, ते नवीन संसद भवनामध्ये घेण्याचं प्रायोजित त्या ठिकाणी होतं. 19 सप्टेंबरला खासदारांनी नव्या संसद भवनात प्रवेश केला. 19 ते 21 सप्टेंबर या काळामध्ये हे अधिवेशन झालं. कलम 85(1) मध्ये संविधानाच्या संसदेच्या अधिवेशनाची तरतूद त्या ठिकाणी आहे. नंतर जुनं संसद भवन ॲज अ संविधान सदन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीला टोटल 6 द्वारं त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये मुख्यद्वारं आहेत 3, उपद्वारं आहेत त्या ठिकाणी 3. मुख्यद्वारं तुम्हाला माहीत असू द्या, अश्व, गज आणि गरुड. उपद्वारं जी आहेत त्याच्यामध्ये शार्दूल, हंस आणि मकर. ओके, ही जी काही मुख्यद्वारं आहेत त्याला ज्ञान, शक्ती, कर्म या नावानं देखील ओळखलं जातं. मकर आणि हंस पाण्याला वंदन म्हणून, शार्दूल आणि गरुड आकाशाला वंदन म्हणून, आणि अश्व आणि गज जमिनीला वंदन म्हणून तशी नावं त्याच्या ठिकाणी आलेली आहे. इथं काही फोटोग्राफ्स पण मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत बघा, जे संसदेच्या गेट्सवरती त्यांचे त्या ठिकाणी पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.